नमस्कार मंडळी. मार्केट हे युद्धामुळे असो, ट्रम्पमुळे असो, एफआयच्या सेलिंगमुळे असो, वाढणाऱ्या क्रूड ऑइलमुळे असो, पडणाऱ्या रुपयामुळे असो, कशाहीमुळे पडत असलं तरी ते कुठेतरी आता ही पडझड संपत आलेली आहे ह्याचं एक क्लिअर इंडिकेशन द्यायला लागलेलं आहे. आणि यासाठी ह्यापूर्वीचे 2 व्हिडिओ पण आपण बघितले असतील की ज्याच्यामध्ये आपण एक कॉन्झिक्युटिव्ह 4 मंथ थेअरीचा वापर केलेला आहे किंवा व्हॅल्युएशनच्या अट्रॅक्टिव्हनेसचा आपण एक डेटा बघितलेला आहे. आणि आता एक तिसरा आपण एक डेटा बघणार आहोत आणि तो थोडासा टेक्निकल डेटा आहे आणि कदाचित ट्रेडर्स मंडळींना हा आवडण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सचा डेटा. सो RSI हा जो एक डेटा आहे हा हे दर्शवतो की बाजारामध्ये एकंदरीत स्ट्रेंथ किती आहे. आणि जेव्हा तो स्ट्रेंथ मोजतो तेव्हा तो 2 गोष्टी बघतो. तो म्हणजे मार्केट ओव्हरबॉट आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त तेजी झाली आहे का, किंवा तो ओव्हरसोल्ड आहे म्हणजे तिकडे खूप जास्त मंदी झाली आहे का. सो साहजिकच आहे, खूप जास्त तेजी झाल्यानंतर मार्केट थोडंसं म्हणतो ना तिकडे स्थिरावू शकेल किंवा थोडंसं खाली येऊ शकेल. आणि खूप जास्त मंदी झाली, ओव्हरसोल्ड झाली म्हणजे तिथे पण खूप जास्त तिथे स्थिरावू शकेल किंवा तिथून एक रिकव्हरी दाखवू शकेल. सो या दोन्ही केसेसमध्ये RSI जेव्हा अबाव 70 जातो म्हणजे तो ओव्हरबॉट आहे आणि RSI जेव्हा बिलो 30 जातो तेव्हा तो ओव्हरसोल्ड आहे. आणि आता हेच आपण ग्राफच्या माध्यमातून बघूया. सो या ठिकाणी स्क्रीनवर जे आपल्याला यात दिसत आहे तो आहे बेसिकली निफ्टीचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ग्राफ, ज्याच्यावरती आपण RSI पण प्लॉट केलेला आहे. ओव्हरबॉट झालेला दिसतोय पण ओव्हरसोल्ड बिलो 30 हा आतापर्यंत फक्त 5च वेळा झालेला आहे. आणि हे कोणते इन्स्टन्सेस आहेत ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की जेव्हा जेव्हा तो ओव्हरसोल्ड झालेला आहे. सो ही गोष्ट आहे, अगदी आपण खूप मागे जाऊया, ज्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की समवेअर फेब्रुवारी 2001 मध्ये आणि त्याच्यानंतर साधारण सप्टेंबर 2001 मध्ये हे असे 2 इन्स्टन्सेस आहेत जेव्हा RSI हा बिलो 30 गेलेला. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ. 2008 मध्ये जो एक मोठी मंदी आलेली होती. बाय द वे, बिफोर मी हे पुढचं सांगण्याआधी सांगेन, इथे आपण निफ्टीचा वीकली चार्ट लावलेला आहे, निफ्टीचा डेली चार्ट हा नाही आहे. वीकली चार्टमध्ये आपल्याला थोडा जास्त डेटा स्टडी करता येतो, थोडा रिफाईंड असतो, जेवढा आपण चार्ट आपण मोठ्या स्केलवर जातो तेवढा. सो 2008 मध्ये जेव्हा ती आपल्या भारतात किंवा म्हणतो आपल्या शहरातली सगळ्यात मोठी मंदी जी आली ती जागतिक मंदी 2008ची, ती भारतामध्ये पण आपण लागू झाली. 65% सेन्सेक्स पडलेला होता त्यावेळी आपण बघतो आहोत किंवा निफ्टी पण 66-67% पडलेला. त्यावेळी RSI बिलो 30 गेलेला होता ऑक्टोबर 2008च्या दरम्यान आणि तो जवळपास तिकडे एखाद महिना स्थिरावलेला. एकदाच असं झालेलं होतं की तेवढा पडल्यानंतर पण तो तिथेच राहिला, इनफॅक्ट त्याच्याहून खाली गेलेला. त्यानंतर 2008 नंतर डायरेक्ट 12 वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये कोविडच्या फॉलमध्ये 3 महिन्यात जे मार्केट पडलं त्यावेळी RSI बिलो 30 गेलेला होता. आणि आता ह्या 4 वेळानंतर ही 5वी अशी वेळ आहे की जे आता ह्या युद्धाच्या दरम्यान मार्केट गेले 1 महिन्यात पडल्या RSI बिलो 30 गेलेला आहे. बाय द वे, एक गोष्ट इथे बघण्यासारखी आहे ती म्हणजे जेव्हा जेव्हा RSI हा बिलो 30 गेलेला आहे त्याच्यानंतर ही 2 इन्स्टन्सेस सोडले तर इतर प्रत्येक वेळी मार्केटमध्ये एक मोठी रिकव्हरी आली आहे. उदाहरणार्थ 2008 नंतरची जर ती मंदी मोठी होती तर त्यानंतरची तेजी पण तेवढीच मोठी होती. इनफॅक्ट कोविड तर हिस्ट्री आहे, सगळ्यांना माहिती आहे कोविड नंतर पुढची 4 वर्ष सलग आपलं मार्केट जोरदार वाढत आहे, ऑलमोस्ट 4.5 वर्ष. सो कुठेतरी हा RSI वीकली बेसिसवर बिलो 30 जाणं हे आपल्याला मार्केटसाठी एक बॉटम फॉर्मेशन किंवा रादर बॉटम फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा तिथून पुढच्या 6 महिन्यामध्ये अगदी 3 महिन्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये एक मोठी रॅली येते. सो आताचं मी म्हणून जसं सुरुवात केली या व्हिडिओची, सध्याच्या सिच्युएशनमध्ये युद्धाचा आउटकम काही असो, मार्केटचा हा जो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आहे हा बिलो 30 जाणं हे कुठेतरी हे दर्शवतं आहे की मार्केट ओव्हरसोल्ड झालेलं आहे. वीकली चार्टवर हा होणं हे 5वी अशी इन्स्टन्स आहे किंवा म्हणतो ना गेल्या 2020 नंतर 6 वर्षांनी असं झालेलं आहे. हे कुठेतरी दर्शवतं आहे की मार्केट ह्या बॉटमच्या जवळपास आहे आणि इथून शॉर्ट टर्म, मिडियम, लॉंग टर्मचे रिटर्न्स हे सकारात्मक बनण्याची जी शक्यता आहे ही मार्केटने नक्कीच वाढवलेली आहे. ह्याच्या आधारे जर तुम्ही कुठलेही फायनान्शियल डिसिजन घेणार असाल तर नक्कीच हे आपल्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर डिस्कस करूनच घ्यावेत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी फक्त एक तुमचं म्हणतो ना एक अभ्यासू अप्रोच मार्केटबद्दलचा व्हावा. एक म्हणतो ना त्या रॅट रेसमध्ये फक्त शॉर्ट्स आणि ह्या सगळ्यामध्ये न जाता कुठेतरी एक अभ्यासू पद्धतीने तुम्ही तुमचे निर्णय घ्यावे हीच एक फक्त अपेक्षा असते. बाकी
मार्केटचे पुढील ट्रेंड आणि ह्या सर्व गोष्टी आपण निरनिराळ्या व्हिडिओजमधून अभ्यास करत राहू. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड आणि शक्य झाल्यास ॲड मोर. अशा प्रकारे काय म्हणूया, मंदीमध्येच संधी असतात, त्याचा पण फायदा करून घेता आलाच पाहिजे. धन्यवाद.